नमस्कार मित्रांनो. आज आपण हायपर पिगमेंटेशन बद्दल बोलणार आहोत. हायपर पिगमेंटेशन थोडं सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी. हायपरचा अर्थ आहे अत्याधिक आणि पिगमेंटेशन म्हणजे नॉर्मल त्वचेचा जो रंग असतो त्याच्यापेक्षा रंग गडद होणे किंवा चेंज होणे. ओके. आता हायपर पिगमेंटेशन म्हणजे ज्याच्यामध्ये नॉर्मल कलरपेक्षा त्वचेचा रंग थोडासा जास्त गडद झालेला आहे म्हणजे डार्क झालाय. मग तो नॉर्मली ब्राऊन असू शकतो, इट कॅन बी कॉफी कलर, इट कॅन बी मरून, इट कॅन बी मॅजेंटा कलर, इट कॅन बी डार्क ब्राऊन, इट कॅन बी ब्लॅक, मल्टिपल शेड्स depending on the ethnicity of patient and geographical distribution of the patient. म्हणजे आता फॉरेन मध्ये राहणारे जर कोणी असेल हु हॅव गॉट एक्स्ट्रीम फेअर स्किन, त्यांच्यामध्ये हायपर पिगमेंटेशनचा रंग जो आहे तो वेगळा येणार आहे. आणि इंडियामध्ये राहत आहेत त्यांच्यामध्ये येणार वेगळे आहेत. आफ्रिकामध्ये राहणाऱ्या लोकांची एथनिसिटी वेगळी आहे, सो त्यांच्याकडे राहणाऱ्या लोकांचा जो पिगमेंटेशन आहे तो डिफरंट येणार आहे. सो इवन अ सिंगल डिझीज कॅन प्रेझेंट in a different way in different locations and different ethnicity. सगळ्यात महत्वाची गोष्ट हायपर पिगमेंटेशन मध्ये छोटे बदल असतात ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या त्वचेला कलर देणारी जी पेशी असते त्याला आपण यू मेलॅनिन असं म्हणतो. EUMELANIN, यू मेलॅनिन. आता ह्या ज्या पेशी असतात ते युजली आपण जिथे राहतोय, जॉग्राफिकल कंडिशन काय आहे तिकडची, ऍटमॉस्फिअर काय आहे त्याच्यावर त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिपेंडेंट असतं. जेनेटिक इन्व्हॉल्वमेंट सुद्धा असते, पण ह्याच्यामध्ये वेगवेगळं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर नॉर्थ इंडियामध्ये जी लोक राहतात त्यांचा स्किन टोन जो आहे तो एक वेगळा टोन आहे, म्हणजे स्किनचा कलर. साऊथ इंडियामध्ये राहणाऱ्यांचा एक वेगळा टोन आहे, ईस्ट इंडियामध्ये राहणाऱ्यांचा, नॉर्थ इंडियामध्ये राहणाऱ्यांचा, वेस्ट इंडियामध्ये राहणाऱ्यांचा थोडासा टोन वेगळा आहे. जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बदलतं, एथनिसिटी बदलते, जेनेटिक्स पॅटर्न सुद्धा बदलतं ग्रॅज्युअली थोड्या प्रमाणामध्ये. आता हायपर पिगमेंटेशन हे खूप प्रकारचे असतात. हायपर पिगमेंटेशन मध्ये आपण जर बेसिक बघितलं, सगळ्यात बेसिक जे अगदी प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात कधी ना कधी जाणवलं असेलच ते म्हणजे सन टॅनिंग, म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये असल्यामुळे होणारा आपल्या त्वचेचा गडदपणा. आपण सूर्यप्रकाशात जेव्हा जातो तेव्हा आपल्या स्किनमध्ये जे यू मेलॅनिन असतं आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी असतं फ्रॉम एक्स्ट्रीम हीट अँड एक्स्ट्रीम युव्ही लाईट. तेव्हा यू मेलॅनिन जे आहे ना ते कॉन्सन्ट्रेट होतं, जिथे ऊन पडतंय तिकडे ते खूप कॉन्सन्ट्रेट होतं आणि आपल्या त्वचेला सेव्ह करण्याचा प्रयत्न करतं फ्रॉम गेटिंग बर्न्ड बिकॉज ऑफ युव्ही लाईट, ज्याला आपण सनबर्न्स पण म्हणतो, ते होऊ नये म्हणून. हे जे टॅनिंग आहे, हे जे हायपर पिगमेंटेशन आहे, ह्या हायपर पिगमेंटेशन मध्ये जर समजा त्वचेचा म्हणजे सेल्युलर डॅमेज जर नाही झाला तर मग त्याला ट्रीटमेंटची ऍक्च्युअली गरज नाहीये. It will recover on its own naturally because it's not a disease basically. नेक्स्ट थोडंसं आपण पुढे जाऊया. जे कॉमन दिसणारे जे हायपर पिगमेंटेशन्स आहेत, जसं की मेलॅझ्मा आहे, ज्याला आपण मराठीत वांग म्हणतो, हिंदीमध्ये छाया असं म्हणतात. दुसरं क्लोएझ्मा आहे, फ्रेकल्स आहेत, काही बर्थ मार्क्स आहेत, मोल्स आहेत म्हणजे तीळ ज्याला आपण म्हणतो ते, दॅट इज ऑल्सो हायपर पिगमेंटेशन. दुसरी गोष्ट, एक कंडिशन असते जी कॉमनली आम्हाला बघायला मिळते ती म्हणजे PIH म्हणजे पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपर पिगमेंटेशन. पोस्ट म्हणजे नंतर, इन्फ्लेमेटरी म्हणजे त्वचेच्या पेशींमध्ये असलेली बारीकशी सूज, ज्याची कारण बरीच असू शकतात, त्याला इन्फ्लेमेशन म्हणतात. त्याच्यामुळे येणारा हायपर पिगमेंटेशन म्हणजे गडदपणा त्वचेचा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तुम्ही एखादी अशी क्रीम कुठली तरी लावलीत की जी तुमच्या स्किनला सहन होत नाहीये
आणि त्या क्रीम लावल्यामुळे एक्स्ट्रीम बर्निंग होतं, तुम्हाला एक्स्ट्रीम रेडनेस आलाय, त्रास होतो. त्याच्यानंतर जिथे रेडनेस आलेला आहे तिथे तुम्हाला पिगमेंटेशन होतं, दॅट इज कॉल्ड PIH. आता असे बरेच केसेस येतात ज्यांना ट्रीट करून आपण रिकव्हर करू शकतो. आता आपण थोड्या अजून पुढच्या जर हायपर पिगमेंटेशन केसेसमध्ये जर आपण गेलो तर एक्स्ट्रीम केसेसमध्ये मेलॅनोमा येतं. बरेचसे डर्मेटायटिसचे केसेस आहेत, त्यांच्यामध्ये पण पिगमेंटेशन होतं, बर्न्समुळे पिगमेंटेशन होतं. सो देर आर मल्टिपल केसेस. आता ह्या सगळ्या केसेसला पहिली गोष्ट म्हणजे जे प्रत्येक डायग्नोसिस प्रमाणे एक त्याचं कॉझिटिव्ह फॅक्टर आहे. कॉझिटिव्ह फॅक्टर ज्याला मी एलिमेंट्स फ्रॉम असं म्हणतो, कॉझिटिव्ह फॅक्टर प्रमाणे त्याची ट्रीटमेंट वेगवेगळी असते. युजली जी सर्वसामान्य नॉन मेडिकोज आहेत त्यांची अशी धारणा आहे की डार्क झाली आहे स्किन, गडद झालेली आहे, कलर चेंज केलेला आहे स्किनने. आपण हायपर पिगमेंटेशन बद्दल बोलतोय, हायपो पिगमेंटेशन बद्दल आपण थोड्या वेळानंतर बोलणार आहोत. डार्क झाली तर एखादी क्रीम लावली आणि झालं ते बरं होईल असं नसतं. थोडंसं समजण्याचा प्रयत्न करा. आपली त्वचा जी आहे ती आपल्या शरीरावर एक 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 पेशी निर्माण होऊन ती घडलेली आहे. आपली त्वचा आपल्या शरीराशी कनेक्टेड आहे. आपल्या शरीरामध्ये होणारे बदल आपल्या त्वचेवर दिसतात. उदाहरणार्थ आपल्याला ताप येतो खूप, तर आपली स्किन तापते. पण द प्रॉब्लेम इज देअर इन इंटरनल ऑर्गन्स. सो आपली स्किन कनेक्टेड आहे की नाही? मग आपण फक्त एखादी क्रीम लावली की होईल का? नाही होणार. हा, पण जर तुम्हाला टॅनिंग झाले, सन टॅनिंग ज्याला आपण म्हणतो, त्याला तुम्ही एखादी क्रीम लावली तर बिकॉज दॅट इज बिकॉज ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स. पण जे हायपर पिगमेंटेशन डिझिजेस इंटरनल एलिमेंट्स मुळे झालेले आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला ओरल मेडिसिन्स प्रॉपरली थरली डोस घेऊन प्रॉपर फॉलोअप ला येऊन तुम्हाला ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल, तेव्हाच कम्प्लिटली रिलीफ मिळेल.